माझी तू सर्व सुख तुका म्हणे माझे तू सर्व माझी तू सर्व सुख म्हणे माझे तुका म्हणे माझे तू सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तू सर्व काही माझी मुख पाहिनाची मुखावरी पाहिनाची मुखावरी तुझ्या रागा तुझ्या रागा हरिला बरा तुझ्या रागा तुझ्या रागा हरिला बरा आवडे निरंतर आवडे निरंतर तुझी हार गळा तुझी हार गळा तुझी हार गळा तुझी हार समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यासु सर्वदा रामकृष्ण हरि बोल
करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा परिहार देण्यापूर्वी सांप्रदायिक वारकरी संप्रदायाच्या नियमानं आपण भजन करूया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका तपोज्ञान वैराग्यम भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यासी योगम मुख्य विषय वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नारायण गिरी परब्रह्मम स्वरूपम शरण शरण हनुमंता उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुंदिराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्रसंगी प्राप्त वेळ घेतलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु संत देव निवासी तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा गात्र अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल तुकाराम महाराजांचा गाता हा काय आहे 5वा वेद आहे काय आहे 5वा वेद आहे कारण आपल्याला 4 वेद नसतील समजत तरी पण तुकोबारायांचा गाता हा सुटसुटीत आहे अभंग जर वाचले तर अर्थ हळूहळू समजतो इतका साधा सुलभ असणारा सर्वांच्या पाठातला असणारा अभंग काय ठिकाणी 5 चरण आहेत पण गातेमध्ये 4 चरण आहेत मी काय ठिकाणी 5 चरणाचाही घेतला होता कारण कसा होता आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी
देवासवे आती पाडितोशी विठ्ठल विठ्ठल. अभंग घेतल्यानंतर महाराज म्हणले गातेमध्ये 4 चरणाचाच आहे. कारण मी बाबासाहेब सातारकर ऐकला होता 5 चरणाचा. म्हणलं 5 चरण जरी असले तरी ते काय मिळतं जुळतंय, माणसाला सांगण्यासारखं आहे. बरं, कीर्तन प्रवचन कशासाठी हो? हरिकथा हरिपाठ ही कशासाठी? मला सांगा, दवाखान्यात आम्ही तुम्ही कशासाठी जातो? का करमत नाही म्हणून? का पैसा लय झालाय म्हणून? कशासाठी आपण जातो दवाखान्यात? तर आपला रोग बरा होण्यासाठी. कशासाठी जातो? रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता जे जगतापाडी भजन मंडळ आले ते आमचे हरिभक्त परायण गणपत महाराज भोसले यांच्या साथीतील हे बर का जोड. आता आलेले जगतापाडे नवनाथ जगताप आणि कोण हे आलेत. आणि ते विठ्ठल शिंदे माझ्या बरोबर असतात. कारण गायनाचं अंग कमी असल्यामुळे आपल्या बरोबर एक माणूस हमेशा असतो. पण ही तर गरज गायनाची व्यक्तींची नाही. कारण गायन रत्नच गायन सम्राटच असे आणलेत की इथं पंढरीचा सोहळा पंढरपुरात जाण्याची काय गरज नाही. कारण मी आतापर्यंत हरिपाठ अनेक ठिकाणी केलेत. पण मंत्रमुग्ध जर झाला असेल तर ह्या श्रुपकानवाडीत अनेक व्हिडिओ 1-2 व्हिडिओ बनवतो, पण 5-6 व्हिडिओ बनवलं. कारण एवढे गोडी होते गायनामध्ये. या 2 गायन रत्नासाठी टाळ्या झाल्या पाहिजे त्या सुरुवात. कारण असं गायनकार मिळणं फार अवघड आहे. कारण कितीतरी वर्ष घासावी लागते. आमच्यापेक्षाही उत्कृष्ट कीर्तनकार गायक रत्न असतात आणि एकदम दोघांसाठी टाळ्या. कारण असे आहेत की बेसूरवाल्याने गायचंच नाही. कारण इतका आवाज मधुर आणि मंत्रमुग्ध पंढरपूर पंचक्रोशी मध्ये आवाज जाणला आहे. हरिपाठ कीर्तन आणि मृदुंग वादक त्याहूनही अधिक. जे मृदुंग वादकाशिवाय गायनाचं किंमत नाही. कारण आवाज कसा त्यांचा निघाला पाहिजे बाहेर ते मृदुंग वादक वर ठरतं. म्हणून ह्यांच्यासाठी टाळ्या होते. आणि मी नाविन्यपूर्ण असताना कीर्तनकार त्या श्रुपकानवाडी भजन मंडळ आमच्या त्या दिवशी असायचं 12 बिघ्यात. मी राजेश महाराज सूर्यवंशी पांढरवाडी म्हणजे 12 बिघा वस्ती जादवाडी मला जवळ आहे. आणि मी पुण्याला सर्व्हिस असतो. वर्गमित्र अमोल कदम यांच्यामुळे इथे येण्याचा योग मिळाला. विठ्ठल. नियोजन करतेही उत्कृष्ट आहेत बरं का श्रुपकानवाडीचे. कारण सिस्टीम गायक रत्न पारखायची गोष्ट कोणाकडे आहे? नियोजन करतेकडे. आमचे वर्गमित्र असणारे अजित काकडे यांचे वडील सकाळीच फोन झाला, तेही भेटले, आनंद वाटला. आणि तिथं भजन मंडळ ही चांगलं आहे बरं का. आमच्या पण वस्ती हर कीर्तनाला असतात. म्हणजे सप्त्यात अखंड हरिनाम सप्ताह असतो. 1 तारीख श्रुपकानवाडीची असतेच. आणि इथं आल्यानंतर हे मंदिर पाहिल्यानंतर त्या प्रत्येक देवाचं थोडं थोडं सांगितलं ना, अभंगाकडे जायलाच मला वेळ लागेल. विठ्ठल. कशासाठी कीर्तन प्रवचन? देव आपल्याला आजच्या अभंगात सांगितले, आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. आपण कुठं जायचंय शरण? तर त्या भगवान परमात्म्याला. कारण सृष्टीचा चालक मालक जर कोण असेल तर भगवान परमात्मा. कारण तुम्ही जर पाहिलं सूक्ष्म जीव असू नाही तर अणुरेणू सारखा मोठा अति मोठा जीव असू द्या, सर्व शरीर किंवा जीव सृष्टी चालवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो भगवान परमात्मा करतो. आता मला सांगा, देव एक आहेत का अनेक आहेत? आता आपण ज्ञानोबा माऊली बघितले, संत तुकाराम महाराज बघितले, विठ्ठल बघितला, प्रभू रामचंद्र, हनुमंतराया. देव एक का अनेक? एकच आहे. हा, आता मला सांगा, राजेश महाराज हे गायन रत्न हे सगळे दिसतात, ते एक का अनेक? हा, नावानं रूपानं गुणानं काय देहानं वेगवेगळे आहे, पण आत्म्याच्या संबंधानं एकच आहे. आणि हा आत्मा देह पडल्यानंतर हा आत्मा ब्रह्मांडात विलीन होतो. कशात होतो? कुणाचाही आत्मा देह पडला शरीर आहे तर मग मला सांगा, कोंबड बकर ह्याच्यामध्ये पण सृष्टीचा चालक मालक. बरं मला सांगा, सूर्य उगवला पहाटेचा उगवला की आपल्याला कामाला लावतो बरोबर. आपला संसार म्हणजे काय? सकाळी सूर्य उगवल्यानंतर संध्याकाळपर्यंत काम करणं.
मग ते बायका मुलासाठी असो, स्वतःसाठी असो किंवा इतरासाठी असो, कोण कुणासाठी काम करेल सांगता येत नाही. पण सकाळी सूर्य उगवल्यानंतर मावळेपर्यंत जी धडपड चालती त्याला आम्ही तुम्ही काय म्हणतो, संसार म्हणतो. पण देव संसार कशाला म्हणतात, जन्म आणि मरण. जन्म मरण खंडन करण्यासाठी सुद्धा आपल्याला कोणाकडे जावं लागते, देवाला शरण जावं लागतं. देवाला का शरण जावं, कारण ह्या आता धर्ममंडपात देव आहे का नाही. ज्ञानेश्वरीची ओळ आहे, मी तयापाशी पांडवा हरपला दिवसया जेथे नामघोष करती माझा. भक्त नारद भगवान श्रीकृष्णाला विचारतात की देव कुठं आहे. त्यावेळी सुद्धा भगवान कृष्ण सांगतात, भक्त माझे गाती जेथे नारदा उभा मी तेथे. म्हणजे मी कुठं आहे, ह्या धर्म मंडपात. देव कुठं आहे समजला, आणि देव कुणापाशी आहे हे समजलं पाहिजे तुम्हाला. देव कुठं आहे, दया क्षमा शांती तेथे वसती. मग ज्याच्या जवळ दया आहे अंतःकरणामध्ये, क्षमा आहे, शांती आहे, त्याच्या हृदयात काय राहतो, आणि अशाची संगत मिळाली की आपोआप आपल्याला देव भेटतो. बरं देवाला शरण का जायचं, दवाखान्यात आपण करमत नाही म्हणून जात नाही, किंवा पैसे जास्त झाले ते म्हणून जात नाही. मग ह्या धर्ममंडपात हरी कीर्तनात काय, तर आपला भवरोग जाण्यासाठी इथे यायचे. आता भवरोग म्हणजे काय हे समजलं पाहिजे. भवरोग म्हणजे काय की संसार आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतोय, संसारासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय. पण हा संसार खरा आहे का, लटिका संसार आहे. लटिका संसार असल्यामुळे खोटा आहे, आणि खोट्या संसाराला आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय करतोय, धडपड करतोय. आणि हा खोटा आहे हे कुठं कळतंय, ह्या धर्ममंडपात समजतं. ह्या कीर्तनात, प्रवचनात, हरिकथेत किंवा हरिपाठ पूर्ण जर तुम्ही श्रवण केला ते समजतंय. आणि हे 13व्या शतकात ज्ञानोबा माऊलींनी वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. आम्हा तुम्हाला हे ज्ञान कुणी दिलं, आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात अनादी कालापासून कोणापासून आली, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज वारकरी संप्रदायाची सुरुवात भगवान शंकराने केली. पण आम्हा तुम्हाला कुणाकडून आली, ज्ञानोबा माऊलीकडून आली. कुणाकडून, ज्ञानदेवा सार सोजिविले. आम्हा तुम्हाला जे प्रगट ज्ञान कोणी दिलं असेल तर ते ज्ञानोबा माऊलीने केलं. भगवान शंकराकडून श्रवण केला माशाच्या रूपात कुणी, मच्छिंद्राने. मच्छिंद्र कुणाचा अवतार आहे, मच्छिंद्र विष्णूचा अवतार आहे. आणि विष्णूचा अवतार आहे फलद्रूप. मच्छिंद्रानं माशाच्या रूपात ऐकला. भगवान शंकर म्हणाले हा मंत्र फलिद्रुप्त होणार नाही, कारण हा पत्नीनं श्रवण केला नाही. याचा अर्थ कुठेतरी हा मंत्र फलिद्रुप्त झाला. पण हा फलिद्रुप्त कुणी श्रवण केला होता, माशाच्या रूपात विष्णूनं श्रवण केला होता. आणि प्रगट झाले विष्णू भगवान शंकर तसं म्हणल्यानंतर. आणि विष्णू म्हणाले भगवान शंकराला की मला मानवाचं कल्याण करायचे. मग त्यावेळी भगवान शंकर म्हणाले की मानवाच्या यवनीमध्ये जन्माला जाऊन तुला सद्गुरू करावा लागेल. आणि तिथून सद्गुरू गुरुची आपली परंपरा आली. आणि हे ज्ञान
प्रगट हे ज्ञान हे ज्ञानोबा माऊलीची कृपा आहे आपल्यावर. हा वारकरी संप्रदाय आम्हा तुम्हापर्यंत कुणी पोहोचवला असेल तर ते ज्ञानोबा माऊलीमुळे. म्हणून ज्ञानदेव सार चोजिविले, कारण सार हे भक्तीचं कुणामुळे आलं असेल तर ज्ञानोबा माऊलीमुळे. असे असणारे ज्ञानोबा माऊली, असे असणारे 12व्या वर्षात कीर्तनाला सुरुवात केली ज्ञानोबा माऊलींनी. आणि त्या संसार हा ज्ञानोबा माऊलीने केला नाही, पण ज्ञानोबा माऊलींनी 12व्या वर्षात कीर्तनाला सुरुवात केली असताना कीर्तनात अभंग घ्यावा कुठला? संसार दुःख संसार कसा आहे? दुःखमुळे आहे. किती? वयाच्या 12व्या वर्षी उपजत ज्ञानी ज्ञानोबा माऊली. जन्माला उपजत ज्ञानी म्हणजे जन्माला आल्यापासून ज्ञानी, पण असे ज्ञानोबा माऊली वर सुद्धा संस्कार घडवण्यासाठी आई वडिलांचं महत्व आहे. ज्यावेळी आई वडील देहांत प्रायचित द्यायच्या पूर्वी विठ्ठलपंत कुलकर्णी वा ज्ञानोबा माऊली प्रश्न विचारतात की आत्मा आणि ब्रह्म यातला फरक सांगा. त्यावेळी ज्ञानोबा माऊलीला विठ्ठलपंत म्हणतात की ज्ञानोबा, मी जर समाजात गेलो तर मला काय म्हणतात लोक? विठ्ठलपंत. काय म्हणतात? विठ्ठलपंत. पण मी घरी आल्यानंतर मला तुम्ही लेकरं काय म्हणता? बाबा. काय म्हणता? बाबा म्हणता. मग मला सांगा, तुम्ही बाबा म्हणता जन समाज, तसा आत्मा आणि ब्रह्म, आत्मा हा देहात आहे, प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मा आहे.
प्रमाण दिलं, टाळ्या वाजवा. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान. म्हणजे प्रत्येकात, मग ते पशु असो, प्राणी असो, मनुष्य असो, ज्ञानोबा माऊली उपजत ज्ञानी होते, तरी आई वडिलांचे संस्कार किती महत्वाचे ठरतात. मुलं इथं लहान मुलं येत नसतील तर आई वडिलांचं पहिलं कर्तव्य आहे आपल्या बरोबर घेऊन येणं. कारण 7 दिवस हा गजर परत नाही, पंढरीचा सोहळा परत नाही. इथं आपल्या बरोबर लहान मुलं झोपू द्या, पण इथं आणा. कारण आपल्याला वाटत असेल की आपल्याला म्हातारपणे सांभाळावं मुलांनी, तर संस्कार घडवण्याचं एकमेव साधन जर कुठं असेल तर ह्या धर्ममंडपात आहे. आणि तुम्ही धर्ममंडपात लहान लेकराला जर घेऊन आला नाही तर तुमचं भविष्य धोक्यात आहे. विठ्ठल कारण कसं आहे, नापीक जमिनीवर आम्ही किती पिकवायचं, नापीक जमिनीवर पिकं येत नाहीत. संस्कार घडवायचे असेल तर लहान मुलं आपल्या बरोबर घेऊन या. कारण संस्कार घडवण्याचं एकमेव सुपीक जमीन पाहिजे. आणि सुपीक हे लहान मुलं आहेत. उपजत ज्ञानी असणाऱ्या ज्ञानोबा माऊलींना सुद्धा सांगतायत विठ्ठल पंत की आत्मा हा सर्वांच्या देहामध्ये आणि ब्रह्म आहे ना ते ब्रह्मांडात आहे. ब्रह्म, आणि ज्यावेळी देह पडतो त्यावेळी तो आत्मा कुठं निघून जातो, ब्रह्मांडात विलीन होतो. प्रत्येक देह ज्यावेळी शरीर देह पडतो त्यावेळी आत्मा निघून जातो, पण कुठं जातो ते ब्रह्मांडात विलीन होतो. बर कोणता आत्मा नंतर जन्माला येतो तर त्याला अहंकार चिकटलेला असतो ना, अहंकार, माझ्याशिवाय काय नाही, मीपणा, तूपणा, ज्यांचा अहंकार चिकटलेला आहे, असे मीपणा अहंकारी माणसं पुन्हा या जन्म मरणाच्या चक्रात फिरतात. तुम्हाला मी सांगू, पाणी माहित आहे, पाणी पाणी स्वच्छ असेल तर आपलं तिथं प्रतिबिंब दिसतं, आणि ते पाणी आटल्यानंतर ते प्रतिबिंब कुठं जातं, मग ते बिंबात मिळून जातं. तसा आत्मा हा प्रतिबिंब आहे. आत्मा काय आहे, प्रतिबिंब आहे. आणि ज्यावेळी देह आपला पडतो त्यावेळी हा आत्मा ब्रह्मांडात विलीन होतो, म्हणजे बिंबात प्रवेश करतो. त्यामुळं आम्ही पुन्हा जन्माला येऊन, प्रत्येक वेळी जन्माला येऊन फजिती करून घ्यायची नाही. कारण मला सांगा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट आहे. आणि ज्याच्यासाठी मिशा काढल्या, 70-75 वर्षाची जी गँग असेल ना त्यांना एकत्र बोलवा, त्यांना विचारा, बाबा लेकरा मुलाबाळासाठी, नातवासाठी जे जे केलं आतापर्यंत किंवा बायका मुलासाठी केलं त्याच्यात सुख आहे का? मग मला सांगा, सुखासाठी धडपड आहे का नाही आमची तुमची उठल्यापासून? कशासाठी? सुखासाठी. मग संसारात सुख नाहीच. मला सांगा, एखादी बिचारीची सुई घरी हरवली आणि ह्या धर्ममंडपात शोधत बसली तर सापडेल का? तसं मला सांगा, तुम्ही सुख शोधता कुठं? संसारात. जिथं संसारच वयाच्या 12व्या वर्षी ज्ञानोबा माऊली सांगतात, संसार दुःखमुळे चारीकडे इंगळ आहे. मग मला सांगा, असा संसारात आपलं मन गुरफटून ठेवावं का? आणि सुखरूप असणारा भगवान परमात्मा, त्याला आपण शरण केलं पाहिजे. तेच तुकोबाराय आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
संसारा उठा शरण जा उदारा पांडुरंगा. देवाला शरण का जावं? देवाला शरण का जावं? शासन करून का होईना, पण दंडन करून का होईना, पण हे मन परमार्थाकडे वळवा. कारण संसारामध्ये अवघी फजिते. का मन वळवा यासाठी मी तुम्हाला एक दृष्टांत देतो. एक पैलवान होता, हिंद केसरी पैलवान होता, पण कुस्त्याचं फड काही ठिकाणी बंद झालं आणि काही ठिकाणी चालू होतं. पण हिंद केसरी खाण्याचा खुराक हा महाग होता आणि खाण्यासाठी सुद्धा तो अवघड, कारण कुस्त्याच भरपूर गावामध्ये बंद झाल्या, ठराविकच गावात कुस्त्या, त्यामुळं खायला महाग होता. मग अशा वेळी एक पेपरला न्यूज ऐकली की श्रीमंताची लाडात वाढलेली मुलगी, तिने एक लग्नासाठी अट ठेवली होती. जुन्या काळातली गोष्ट आहे. अट ठेवली होती की माझ्या संग ज्या व्यक्तीचं लग्न होणार आहे त्या नवरोबाला मी गालात चप्पलचा जोडा मार देणार, आणि ही जर अट असेल तर मी त्या व्यक्ती संग विवाह करणार. त्यामुळे बाप वैतागून गेला होता, स्थळे येत नव्हती, अनेक ठिकाणी विचारून, कारण ही अटच अशी होती, विचित्र अट होती, कारण लाडात श्रीमंतात वाढलेली मुलगी होती आणि अशी अट पाहून जागच स्थळ येत नव्हतं. आता ह्या पैलवानाला ती नजर पडली, आपण खायला सुद्धा महाग आहे, परिस्थिती हालेकेची होती. मग नंतर त्या मुलीच्या बापाकडे जाऊन त्या पैलवानाने सांगितलं, जास्तीत जास्त मी माझ्या बरोबर घोडा गाडी आणि एक छोटस कुत्र्याचं पिल्लो, मी गावातली एकही व्यक्ती येणार नाही. कारण पैलवानाने असं केलं म्हटलं लोक ही आट समजली म्हणजे नावं ठेवतील. लेट आता तुमची आट आहे ना, मग माझीही आट असेल. लेट काय, घोडा गाडी आणि एखादं कुत्र घेऊन येईल. ठीक आहे, कारण बाप ही वैतागला होता. विवाह झाला आणि तिने ही नवीन शूच्या स्मार्ट मध्ये जाऊन सुंदर असा जोडा घेतला, कारण दररोज काय करायचे, नवरोबाला 2 फटके द्यायचे, ते पण कुठं, गालात. मग बिचारीनं सुटकेस मध्ये तिचं नटापटाचं साहित्य घेतलं आणि त्या घोडा गाडीमध्ये, आणि कुत्र बारकं पिल्लू मागं बांधलं आणि घोडा गाडी. आणि त्यावेळी इष्टी वाहन अशी नव्हते त्या काळात. जुन्या काळामध्ये भरपूर 50-70 किलोमीटर होतं. 25 किलोमीटर चालल्यानंतर मागचं कुत्र भेलकाटायला लागलं आणि कुत्र बसायला लागलं. ती खाटपूरने पैलवान उतारलं, त्या कुत्र्याला म्हणलं, मी माणसाला एकदा सांगतोय, प्राण्याला फक्त 2दा सांगतोय, गोमानच चालायचं. बिचार कुत्र, त्याला काय भाषा समजते का, देवाच रेस्ट आराम भेटल्यामुळे परत चालायला लागलं. 4-5 किलोमीटर चालल्यानंतर परत बसलं. त्यानं मेनातली तलवार काढली, खटाक, कुत्र संपवलं. 50 किलोमीटर पुढं चाललं घोडं परत 70 किलोमीटरला बसलं. घोडं बसल्यावर सांगते, मी माणसाला एकदा सांगतो, प्राण्याला 2दा सांगतो. तू जर आता बसला तर तुझं खरं नाही. 75 वरनं थोडं पुढे जास्त वरती बिचार रेस्ट मिळाल्यामुळे आणखी चालू लागलं. पण 5-7 किलोमीटर परत बिचाराने हात तलवार काढली, खटाक. राहिलं होतं 10-12 किलोमीटर. ही बिचारी न सांगताच ती जोडा, तिचं नाटापटाच्या बॅगा पैलवानाला न सांगता गुलू 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 कुठं घरी पोच. सासूबाईला एका शटार शब्दानं सुद्धा बोलली नाही. सकाळी उठल्या धार काढणं, शेण गोळा करणं, शेतातील अनेक काम, एक दिवसही नाही, असं 10-15 दिवस होऊन गेले. जोडा तर हाय असा त्या सुटकेस मध्ये. आणि 15 दिवसानंतर बाप बघायला आला. बाप म्हणला, मुलीची करामत तरी पाहावी. ही अगोदर श्रीमंतात लाडात वाढली होती, म्हणल्या हिज अट ती कसं चाललंय पाहावं. मग ते स्टँडवर आलं, बातमी तर लीक झाली की तुझं त्या मुलीला की बाप आले. ही पळत निम्या रस्त्यात घातली, तिथं थांबू नका. ती
माणसाला एकदा सांगते आणि प्राण्याला दोनदा सांगते. तुम्ही पळा पाटकुरणे. ही माघारी घरी आली तर पहिलवानाला समजलं की आपलं सासरा आलत स्टँड पर्यंत माघारी चालले. हे गाडी काढली स्टँड वर टच. अहो सासरे बुवाला विचारा तिला एकदा तरी गालाला हात लावलाय का? कोण म्हणतंय? पहिलवान विचारा. कारण तुमची मुलगी लाडात वाढली होती, श्रीमंताची मुलगी लाडात वाढली होती. हिला वटणीवर आणण्यासाठी ती दृष्टांतात मारलेले क्षम्य आहे प्राणी. ही लाडात वाढली होती, हिला वटणीवर आणण्यासाठी काय केलं? 2 प्राणी मारले. तसं आम्ही तुम्ही परमार्थाकडे वळवण्यासाठी शासन करून का होईना, पण दंडन करून का होईना, पण हे मन परमार्थाकडे वळवलं पाहिजे. कारण मुस्लिम समाजाची माहिती आहे ना, शासन करून का होईना पण दंडन करून का होईना पण आपल्या धर्माकडे वळवतात. 442 धर्म आहेत जगात, असंख्य धर्म आहे, पण हिंदू धर्माला पाठबळ नाही. कारण असंख्य धर्म असून सुद्धा इतर धर्म हिंदू आला. काही धर्म असा आहे की हिंदू लोक आली की काफिर आला की त्याच्या डोक्यात दगड मारा असं शिकवलं जातं. पण हिंदू धर्म असा आहे, कोणत्याही धर्मातला माणूस येऊन द्या त्याच्या डोक्यावर फुलं उधळण्याचं शिकवतो. एवढा ग्रेट हिंदू धर्म असताना अनेक संकट हिंदू धर्मावर आले. हमें तो मिटाना जमाने में दम नहीं है, जमाना हमसे, हम जमाने से नहीं. विठाला विठाला हिंदू सनातन धर्म हा वेदाला धरून आहे. वारकरी संप्रदाय हा वेदाला धरून आहे. माझं यांचं कुणाचं खरं नाही. मग खरं जर कुठलं असेल तर वेदात सांगितलंय ते खरं आहे. आणि वेदात सांगितलंय मांस खाऊ नये. कर्मयोगी गाडगे बाबा सांगतात, कोंबड बकरा मारू नका, स्वच्छता करतायत. गावोगावी स्वच्छता हा स्वर्ग आहे. जर तुमच्या घरामध्ये, गावामध्ये, वस्तीमध्ये स्वच्छता नसेल तर तुम्ही कीर्तन, प्रवचन, हरिकथा ऐकून स्वर्गात जाल, कैलासात जाल, वैकुंठात जाल असं जर वाटत असेल तर मोठी गफलत करताय. कारण व्याभिचारानं वागणारा सुद्धा तुम्ही आम्ही तेवढी कृपा चांगली करतोय. कसाही ह्या पृथ्वी तलावर मनुष्य वागला आणि तो देह सोडून गेल्यानंतर मनुष्य तेवढा एक चांगलं काम करतो की त्याला स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी ही पदवी देते. मला सांगा, व्याभिचारानं तामसी लोक स्वतःच्या शरीराची सुद्धा हेटाळणी करतात. खाऊ नये ते खातात, पिऊ नये ते पितात, समाजाला सुद्धा त्रास देतात. आणि अशी व्यक्ती जरी गेली तरी समाज त्याला कुठं लावतो? स्वर्गात, कैलासात, वैकुंठात. मला सांगा, आज सांगायत कुणी व्यक्तीनं नरकवासी, पण ती मग नरकवासी ही जागा मोकळीच असेल ना. मानवी जन्मात आल्यानंतर आपलं सार्थक कशात आहे हे मनुष्यानं पाहिलं पाहिजे. आणि सार्थक पाहता एक विठ्ठलची
जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखीला. सुंदर प्रमाण आवाज असा दणदणीत केलाय की मंत्रमुग्ध होत. तानसेन पण गायक होता आणि तानसेनचा गुरु पण गायक होता, पण गुरुचं भजन ऐकल्यानंतर मंत्रमुग्ध समाधी लागायचे असे ह्यांनी गायल्यानंतर मला काय पुढे सांगावं सगळं विसरून जात. कारण मंत्रमुग्ध गाणारी जर अशी असली नंतर मंत्रमुग्ध होता. आणि अशी समाधी कौशल्य मातेला लागली होती रामप्रभू गर्भात असताना. विश्वाचा आत्मा ज्याच्या गर्भात आहे समाधी मंत्रमुग्ध असं भजन कीर्तन ऐकताना आपली समाधी लागावी एवढं आपण वाहून घ्या. आणि ह्या विठ्ठलाकडे जाण्यासाठी मध्यस्थ कोण आहेत? संत आहेत. कोण आहेत? संत. संत सद्गुरु आणि समर्थ. आणि मग सद्गुरु संत ओळखायचं कसं कलियुगात? कारण कलियुगात ओळखणं फार अवघड आहे. 3 गोष्टी सांभाळल्या ना की संत सद्गुरु समर्थ ओळखता येतात. तुम्ही 3 गोष्टी सांभाळत नाही म्हणून तुम्हाला असं सापडतं की जिकडे तिकडे गंडा दोरा चमत्कार जादू टोना करणारी आशक खरा नागो बांधला नागो. मला सांगा अशा विकृतीच्या माणसं वारकरी संप्रदायात येतात. तुम्हा आम्हाला भुरळ पाडण्यासाठी. वारकरी संप्रदाय अनादी कालापासून आलाय. अनादी कालापासून म्हणजे कधी आला सांगता येत नाही. भोळ्या बाबांना कडून आला. आणि मला सांगा हा वारकरी संप्रदाय वेदात सांगितल्यानुसार आचरण करतो. 5वा वेद तुकोबरायांचं गाताय अभंग रूपी कर्म. आम्ही तुम्ही जर ठरवलं तर आपलं जीवन सार्थक झालं. आम्ही नको ते. मला सांगा पितृदोष सांगणारे जर पितृदोषावर इलाज करत असतील तर तुम्ही तिथे जायला पाहिजे का? कारण पितृदोष सांगणारा हा तुमच्या मालावर टाकलेला आहे. मग तो संत साधू कसा असेल? कारण परधनावर डोळा ज्याचा आहे ना, परधन त्याच्यापासून लांब राहा. मग ते चांगले महाराज असले, चांगली माणसं असली तरी तुम्ही दूर राहा. दुसरं परस्त्रीवर डोळा. प्रभू रामचंद्राकडून 1 पत्नी 1 पाणी 1 पत्नी. परस्त्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा परस्त्री मातेचा दर्जा दिला. तुकोबारायांनी सुद्धा जाय ग माय विष्णुदासा म्हणजे सायास करत होती. काहीतरी प्रयत्न करत होती भ्रष्ट करण्यासाठी तुकोबारायांनी, तरी मातेचा दर्जा दिला. गौतम बुद्धांनी सुद्धा धर्म प्रचारी का बनवलं? मग जर एखादा संत साधू परस्त्रीला वाईट नजरेनं पाहत असेल तर तो साधू कसा? आणि तिसरी एकदम सोपी. कारण संत साधू देव ओळखायला जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेची. मग याच्या विरोधात वागणारी ऐसे कैसे झाले बोंधू ऐसे कैसे झाले
तरी माणसं डोळे झाकल्यागत. मग असे आपणच जर गावात आणली, वस्तीत आणली, तर त्यांचा सुळसुळाट वाढेल. कारण कलियुगात पहिलं कसं होतं, एक सज्जन हजारांना भारी होता, पण आता एक दुर्जन हजार सज्जनाला भारी पडतो. विठ्ठल विठ्ठल. मग मला सांगा, जित्यापणीही तुम्ही नरकात आहे. अशाची संगत केल्यानंतर भोंदू बाबाची संगत केली, जिवंतपणेही नरकात, मेल्यानंतर स्वर्गात अपेक्षाच करू नका. तेवढे माणसं चांगली काम करतील, स्वर्गात कैलासात वैकुंठात घालवतील. विठ्ठल विठ्ठल. कधी आपण जागं व्हायचं, कधीतरी शहाणं व्हावं का नाही. ज्ञानाचा दिवा म्हणजे तरी काय, ज्ञानाचा दिवा म्हणजे काय, हा आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. हे ज्ञान तुम्हाला प्रगट झाला, एकदा ज्ञानाचा दिवा झाला म्हणजे आत्मा हा प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणजे प्रत्येक पांडुरंग झाले आणि प्रत्येक जर देव झाले असतील, तर इतरांना फसवणं म्हणजे माझ्या पांडुरंगाला फसवणं. मग सासू असली, सून असली, सासू सुनाला दुखवत असेल तर ती म्हणाय पाहिजे सासून माझ्या पांडुरंगाला दुखव. सून सुद्धा म्हणाय पाहिजे सासू दुखवणं म्हणजे इतरांना, कुणालाही पशु प्राणी असू द्या, इतरांना दुखवणं म्हणजे माझ्या पांडुरंगाला दुखवणं. अशा अंतःकरणामध्ये भावना निर्माण होणं म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञानाचा दिवा प्रगट करणं. आणि हे ज्ञान तुम्हाला या धर्ममंडपात मिळतं 13व्या शतकात. ज्यावेळी कीर्तनाला सुरुवात झाली, हे नाचू कीर्तनाच्या रंगी, 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 काय मिळतं आम्हाला तुम्हाला तर ज्ञान. आणि ते ज्ञानाचा दिवा आपण सतत प्रज्वलित करायचे पुढील सप्ताह येईपर्यंत, सतत त्या भगवंताचं स्मरण करून. मग अंतःकरणामध्ये सतत समाधान, चित्त समाधान राहील, तुमचं मन प्रफुल्लित होईल. आतील हृदय जर प्रफुल्लित असेल तर कारण इतरांची उणी धुनी काढण्यापेक्षा भगवंताचं नामचिंतनात घडून जाणं हे चांगलं. कारण इतरांची धुनी, आता एखादी महिला मंडळ इतरांची नावं ठेवत असेल किंवा एखादा पुरुष इतरांना नावं ठेवत असेल आणि ऐकणारी 4-5 असतील तर तुकाराम महाराज त्यांना गाढव म्हणतात. कान पसरवणी ऐके गदे दृष्टवाणी. गदे याचा अर्थ गाढव, दृष्टवाणी म्हणजे टिंगल टवाळी चेष्टा मस्करी जर तिथं चालत असेल, तिथं जर तुम्ही जाऊन एकत्र ऐकत असाल, बदनामी ऐकत असाल, कान देऊन ऐकत असाल तर तुका बरं आहे गाढव. कान पसरवणी ऐके गदे दृष्टवाणी, म्हणून वाईट ऐकायचं नाही. कारण तुकोबरायांचं प्रमाण आहे, निंदेचे श्रवण नको माझे कानी, कर्ण बधीर करुणी ठेवी देवा. त्यापेक्षा माझं कान बधीर झालेलं बरं. त्यामुळं वाईट आजपासून ऐकायचं तेवढं जरी. आणि एक महत्वाचं करा महिला मंडळ, फक्त तोंडावर कुलूप, जास्त कुणाचं बोलायचं नाही. कारण महाभारत घडलं,
कशामुळं? त्यामुळं तोंडावर कुलूप ठेवायचं. आपला संसार सुरळीत चालावा असं वाटत असेल संसार, तर प्रत्येकाला दुखवणं, पांडुरंगाला दुखवणं असं पाहिजे. संताकडे पहा, संसार किती आनंदात केला. संत कबीरचा शेजारचा ग्रस्त 7-8 वर्ष 10 वर्ष झाले, एकही भांडण नाही. भांडण नाही. ग्रस्ताला आश्चर्य वाटलं. कबीरजीला सकाळच्या पहाटेच्या वेळी विचारायला गेलेत की मी 7-8 वर्ष झाले 10 वर्ष झाले तुमच्या घरामध्ये भांडण तंटा कधीच मी ऐकला नाही. मला सांगा, आज तागायत ज्यांची लग्न झाले अशांचं भांडण तंटा झाला नाही असं आहे का इथं? संत महात्मे कसे वागतात, कसे संत महात्मे आमच्यासारखे पोपटावानी बोलून दाखवत नाहीत, ते आचरणातून प्रगट करतात. त्यांनी पाहिलं या ग्रस्ताचं काय दुःख नाही. सकाळची पहाट होती आणि विनायचं काम कबीरजीचं चाललं असताना लख्ख प्रकाश होता आणि पत्नीला हाक दिली आणि मेणबत्ती पिटवून आणण्यास सांगितली आणि त्या बिचारीनं सुद्धा मेणबत्ती पिटवून आणली आणि त्या लख्ख प्रकाशात मेणबत्तीच्या उजेडात काय करायचं, भगवंताचं नामचिंतन करीत 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 विनायचं काम. ग्रस्ताला आश्चर्य वाटलं. लख्ख प्रकाश आहे आणि लख्ख प्रकाश असताना सुद्धा मेणबत्ती पेटवून मागितली आणि पत्नीने न सांगता दिली आणि नंतर चहा आणाय सांगितला आणि साखर चहाच्या जाग्यावर बुक्की ही मीठ, काय झालं, साखरेच्या ऐवजी मीठ आणि 1 कप ग्रस्ताकडे गेला आणि 1 कप कबीरजीने भगवंताचं नामचिंतन करीत आपलं एक घोट घेत अख्खा कप संपविला. शेजारी ग्रस्ताला आश्चर्य वाटलं. पहिल्याच घोटात ते अडकलो होत. कारण काय माणूस आहे, साखर नाही तरी खारट चहा संपवला. कारण संत महात्मे भगवंताचं नामचिंतन हे जीभचं चोचलं पुरवण्यासाठी देहाचा उपयोग करत नाहीत. आम्ही तुम्ही जीभचं चोचलं पुरवण्यासाठी या देहाचा वापर करतो. देही विदेही भोगदशा. कबीरजी नामचिंतन करीत असताना आणि ग्रस्ताने विचारलं की चहामध्ये मीठ खारट लागतोय चहा आणि बिलाक्षिक संपवला, माणूस आहेस का काय? संत महात्मे कबीरजी म्हणतात याला संसार म्हणतात. ज्यावेळी लख्ख प्रकाश होता, मेणबत्ती पिटवून मागितली, पत्नीने ती आणून दिली. एका छटार शब्दाने सुद्धा ती मला काय म्हणली नाही आणि अनावादातून साखरेच्या ऐवजी मीठ पडलं आणि भगवंताचं नामचिंतन करीत असताना मी अनावादातून झालेली चूक मी माफ केली. यालाच संसार. तुम्ही आम्ही जर संसारात संतांच्या विचाराने जर चालत राहिलो तर आयुष्यात स्वप्नात सुद्धा दुःख येणार. पण असं संतांसारखं वागायला शिकलं पाहिजे आणि अभंगरूपी कर्म आम्ही तुम्ही ठरवलं पाहिजे. जर आम्ही चुकीचं वागत केलं तर काळोबा आपल्या टपलाय आणि तेच अभंगाचं दुसरं चरण.
म्हटलेल्या अभंगामध्ये दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, देह हे काळाचे धन कुबीराचे येथे मनुष्याचे काय आहे. मग मला सांगा काळोबा काय, तुम्ही चुकीचं वागा चांगलं वागा. कारण 3 पानाचं पुस्तक आमचं आहे. पहिलं जन्माचं पान आहे, दुसरं मृत्यूच आहे आणि मधलं आयुष्य. मला सांगा पहिलं आणि दुसरं जन्म आणि मृत्यूचा आपल्या हातात नाही, आयुष्याचा आपल्या हातात आहे. पण आयुष्याची दोरी कोणाकडे आहे बघ. म्हणजे दक्षिणचा राजा त्याला काय म्हटलं जातं, यम. आणि यमाकडे दया बिया करुणा प्रेम वात्सल्य. मग मला सांगा त्या निष्ठुर माणसाकडे प्रेम नाही वात्सल्य नाही दया नाही, ते हिशेब फक्त कर्माचा ठेवते. मग मला सांगा चुकीचं वागल्यानंतर फजिती आहे का नाही. किती वेळा जन्म यावे किती व्हावी फजिती. आणि इथे येऊन लोकांना गंडा दोर चमत्कार या युगात पूर्व पुण्य आहे म्हणून वाचेल थोडा वेळ, पण कर्माचा हिशेब चित्रगुप्ता राईट आणि लेफ्ट हँड वर बसलेला आहे प्रत्येकाच्या. आणि हिशेब हा कर्मावर ठरत असतो. कारण देवाचा बाप असून सुद्धा दशरथाला कर्म चुकलं नाही. केले कर्म झाले चुकीच्या कर्माला घाबरावं. व्यभिचार वाईट संगत किंवा इतरांची उणीधुनी काढणं, चुकीचं बोलणं शिवीगाळ करणं नको ती पिणं त्याला घाबरावं. स्वतःची हेटाळणी करणे कुटुंबाची हेटाळणी करणे वस्तीची हेटाळणी करणं गावाची हेटाळणी करणं अशा लोकांपासून सावध राहा. कारण आपण त्या संगतीत राहिलो तर आपली सुद्धा बदनामी होऊ शकते. कारण कर्माचा फेरा परत 84 लक्ष कर्मे कारण देव असून सुद्धा
आधी शक्ती असून सुद्धा, देवाचा बाप असून सुद्धा यांना फेरा, मग आपली तर गती काय होईल? थोडा विचार करायला हवा. कारण आपण विवेकानं आज धर्ममंडपात आलोय. आतापर्यंत भरपूर डांबळं केलं, आतापर्यंत वाईट वागलो, पण इथून पुढे तरी मी, कारण ही केस कोण घेणार आहे? संत तुकाराम महाराज. तुम्ही इथून पुढे तरी विवेकानं आचरण करा, चांगलं वागा, समाज हिताचं वागा, वस्तीसाठी धर्ममंडपात या, अन्नदान करा, सत्यात पंगत घ्या. लहान काम सुद्धा खारुताईने किती मोठं काम केलं होतं. झाडू मारायचं काम करा. खारुताईने फक्त वाळूत जायची, सेतू बांधताना नुसते वाळूतून जाऊ, माझ्या प्रभूचं पाय ओलं होऊ नये एवढा अंतरंगातला भाव होता देवाबद्दलचा. प्रभू रामचंद्रानं हातावर घेऊन खारुताईला कुरवाळावं. जगतामध्ये जिथं जिथं खारुताई तुम्हाला पाहायला मिळेल तर 3 रेग दिसतात. ते प्रभू रामचंद्रानं कुरवाळलेलं अंतःकरणामध्ये. माझ्या प्रभू रामचंद्राच्या पायाला सेतूवरून जात असताना खारट पाणी लागू नये म्हणून ती काय करायची? वाळूमध्ये जायची. वाळूमध्ये ती स्वतः मुजून जायची, परत यायची आणि त्या वाळू दगडावर झाडायची. आता ते पाण्यामध्ये जायचं, पण अंतरंगातला भाव देवाला आवडतो. तुम्ही देवाकडे नाही शरण गेला तर काय? बोक्याला काय माहित असतं? सकाळी उठल्यापासून ते उंदराला काय माहित नसतं? आपलं अन्नाची शोधाशोध करत असतं. ह्या पण बोक्या रूपी का गिळक्रंत करतो. घडी घडी गाड्या वाटाया पाहे अजूनही किती अवकाश आहे. आईच्या गर्भामध्ये पहिल्या दिवसापासून अंकुर, पहिल्या दिवसापासून काळ वाटतो. काळ विचित्र आहे. भल्यांना कामाचाच माणूस कामच करून दाखवणार. आम्ही हे सुद्धा काळाच्या तडाख्यातून वाचणार नाही. संसारात सर्वात उत्तम असा संसार करणारा जर कोण असेल तर रावण. रावणाकडे पाहिलं तर संपत्ती किती होती? शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, रावणाकडं. पण रावण कसा माणूस होता? विकृतीचा माणूस होता. मला सांगा, तुकोबरायांनी एक अभंग लिहिला, झाले रामराज्य काय उन्या मासी, धरणी धरी पिके गाई वळशी. पण झाले रावण राज्य लिहिला नाही. का लिहिला नाही? तपस्वी होता रावण. तप पूर्ण केल्यानंतर, ताकद आल्यानंतर पहिलं कुबीराव सावत्र भाव हिसकावून घेणं हे रावणाची वृत्ती आहे. आणि तुम्ही जर भावाभावाचं हिसकावून घेत असेल, गोरगरिबाचं हिसकावून घेत असेल, तर
आमच्या हृदयामध्ये रावणाची वृत्ती आहे आणि रावण व्यक्ती कधीही पूजनीय नाही. कधी रावणाला पूजले असं बघितलं? आणि प्रभू रामचंद्र पूजनीय आहेत का? कारण किसी का छिना नाही, म्हणजे कुणाचं लुबाडून घेतलं नाही. आणि अशी व्यक्ती पूजनीय राहतात. म्हणून प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राला हृदयात ठेवणारे हनुमंतराया निरपेक्ष भक्ताच्या यादीमधले नंबर 1 निरपेक्ष म्हणजे काय? तर निरपेक्ष एक दृष्टांत देतो म्हणजे समज. आता माणसं सांगतात निरपेक्ष, पण निरपेक्ष असतातच असे नाही. एक कामानिमित्त खेडेगावात आला आणि खेडेगावातून जात असताना गाडी एक खड्डा होता आणि त्यात पाण्यात अडकली आणि 5-7 माणसं मदतीला न सांगता गेली आणि ती गाडी ढकलून पुढे दिली. आणि त्या बिझनेसमॅन असल्यामुळं त्यांनी लगेच 2000ची नोट दिली आणि त्यांना आनंद वाटला. 5 आणि 5 व्यक्तीतल्या एक प्रामाणिक व्यक्ती होता आणि त्या बिझनेसमॅन व्यक्तीनं त्याला बोलवलं. आणि आता पावसाळ्याचं सीझन आहे, ह्या खड्ड्यामध्ये पाण्यामुळं चिखलामुळं गाडी अडकते आणि परत तुमचा उन्हाळा कडक उन्हाळा पडल्यानंतर पाणी आटल्यानंतर तुम्ही कामधंदा काय करता का नाही? आम्ही कामधंदा करतच नाही. आम्ही इथं गाडी अडकली ना की आम्ही काय करतो? पुश करतो आणि न सांगता ते आम्हाला देतील त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह. आम्ही न सांगता जातो आणि गाडी सुद्धा काय करतो? बाहेर काढून देतो आणि ते न सांगता आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो. बरं ठीक आहे, पण पावसाळ्यात ठीक आहे, पण उन्हाळ्यात? मग ती व्यक्ती म्हणाली उन्हाळ्यात सुद्धा आम्ही हा खड्डा काय करत नाही? सुकवून देत नाही. बैलगाडी का होईना, पण बॅलर 2 का होईना, पण त्या खड्ड्यात आम्ही जेणेकरून बाहेरचा प्रवासी आला की तिथं अडकले की आम्ही पुश करणार. आणि ते मग असे निरपेक्ष म्हणजे न सांगता तिथं मदतीला येतात, न सांगता पुश करतात. लोकांना वाटतं हे निरपेक्ष आहेत, पण निरपेक्ष असतात असे नाही. कारण निरपेक्ष ओळखता आले पाहिजे. आता राजेश महाराज कसा आहे कसं ओळखणार? त्याच्या संगतीत तुम्ही जावा. त्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्याची वलय बाहेर निघते आणि वलय निघाली किंवा आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांना विचारलं की त्याची वलय बाहेर निघते आणि हा व्यक्ती कसा आहे कळतो. त्यामुळं तुम्ही त्या व्यक्तीला जाणा. संत महात्मे साधू जर ओळखता आले नाहीत तर कलियुगात कसे संत आहेत माहित आहेत? पोटासाठी संत कलित झाले पोटासाठी, म्हणजे पोटासाठी संत. कारण आजकाल संसार खोटा आहे, ह्याच्यावर पण भरपूर दृष्टांत सांगता येतील, पण आपल्याला पुढं थोडं. आणि देणारा घेणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा. आणि सोन्याची लंका असून सुद्धा रावणानं 3 इच्छा केल्या होत्या. म्हणून सामान्य माणसानं संसारातल्या भानगडीत आणि इच्छा करण्याच्या भानगडीत पडूच नाही. कारण रावणानं 3 इच्छा केल्या होत्या. समुद्र गोडा करील. अजून सुद्धा समुद्र कसा आहे? सोन्याला सुगंध आलाय का? 2 लाखाकडे गेलो पण सुगंध. तिसरा स्वर्गाला आम्ही लावतोय स्वर्गात कैलासात वैकुंठात, पण सीडी अजून तागायत बघितली. ह्या 33 कोटी देव खंडेराया गणपती बाप्पा बुद्धीची देवता बंदिस्त असून सुद्धा सामान्य संसारामध्ये 3 गोष्टीची इच्छा करून सुद्धा पूर्णत्वाला गेली नाही. मग आम्ही तुम्ही संसारातल्या कितीही मी बंगला बांधेल, बंगल्यावर बंगला बांधेल, मी एवढी लोक इच्छा करण्याच्या भानगडीत पडूच नाही. कारण हा संसार लटिका आहे, खोटा आहे, ह्याच्या भानगडीत पडूच नाही. भगवान परमात्म्याला शरण जावं, पण मध्यस्थी. कारण देव भेटावा का कळावा? कळावा. बरं मला सांगा, पैसे भेटावत का कळावं? हा, मग मला सांगा, पैसे नुसतं दाखवलं मी कळालं तुम्हाला, खिशात टाकलं चालेल का? तसा देव सुद्धा भेटावा. आणि देव भेटण्यासाठी हरिप्राप्तीसी उपाय.
करावा तर कुणाची संगत पाहिजे? संतांची संगत पाहिजे, बरोबर. मग संतांना आपण शरण गेलो. आता कलियुगात संत पाहणं फार अवघड आहे. वळखाच्या मानगडीत पडूच नका. तुकोबरायांचा गाथा 5वा वेद आहे आणि वेदात सांगितलंय तेच खरं आहे. वेदानुसार माणसं आचरण करतात का हे पाहणं म्हणजे संत. किती सोपं आहे. तुम्ही जर पोपटावाने बोलला, पोपटावाने सांगत असेल आणि तुम्ही मंत्रमुग्ध होऊन आहारी जात असाल तर फार अवघड आहे ना. मग तुकोबरायांची गाताय अभंगरूपी कर्म आणि तुम्ही ठरवलं पाहिजे. हळूहळू डाळे डाळे केवितेने एके वेळे मार्गाचे नाही ठाम निश्चित. तुम्हाला आता नाही लगेच अभंगरूपी हाय असं कट्टुकट संतासारखं वागता येणार, पण हळूहळू थोडा थोडा प्रयत्न करून सकाळी उठल्यानंतर श्लोक आहे रामदासांचा, प्रभाते राम चिंतित जावे, पुढे वैखरी राम आदि वदावा, थोर सदाचार हा सोडू नये, ज्यांनी वंद्यते सर्व भावे करा. म्हणजे स्वधर्म म्हणजे हितधर्म मंडपात ह्या 7 दिवसात तुम्ही चांगली कामं करायची संधी आली. पुण्य तरी काय आहे? स्वधर्म आहे. ज्ञानोबा माऊलीची ओळ आहे, स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, तक्षणात दीपासवे प्रकाशचा. मला सांगा, तक्षणात तुम्ही जर स्वधर्म चांगली कर्तव्य कर्म विवेकानं आचरण करायचं सोडलं तर तुम्ही जसा एखादा दीप फुकल्यानंतर प्रकाशही जातो आणि उजेडही जात, म्हणजे प्रकाश जातो आणि अंधार पडतो, तसा आपण स्वधर्म किंवा विवेक आचरण केलं नाही तर आपण चांगली कामं केली नाही तर पाप वाढणार आणि परत जन्म मरणाचा फेरा वाढणार. आणि देणारा घेणारा, मला सांगा, जन्माला येताना लहान होता तुम्ही, मोठं झाला, मला सांगा जन्माला आलेला बाळाला विचारा बाबा हे मी, कारण मीपणा लहान बाळामध्ये एक नसतो. मी आता ते चॉकलेट पुरतं तेवढं, पण मीपणा आम्ही संज्ञान झाल्यानंतर कधी माझं तुझं करतो ना, माझं तुझं ते लहान मुलात, आणि मोठ्या वयस्कर झाल्यानंतर बघा माझं मी एवढं केलं ह्या विचारानं त्रस्त आहे. माझ्यामुळे तू खाती, माझ्यामुळे जगते, माझ्यामुळे तू काय केलं नाही, काबाड कष्ट केलं, ते विचार सगळं काढून टाका. कारण वयस्कर माणसाने मुलाच्या हातात कारभार द्या, कारण मुलाचे विचार कसा असतील ते सांगता येणार नाही, पण त्याला प्रोत्साहन दिलं त्याच्यानुसार. इथं युवा पिढी जास्त पाहिजे. आता तरुणाकडे सक्त दिलं पाहिजे, त्यांच्या मागे तुम्ही राहा, कारण तरुण इथं आला पाहिजे, त्यांच्याकडे जबाबदारी टाका, आपोआप ते तयार होतील. जर तरुणाकडे जबाबदारी दिली नाही त्यांना बरं आहे, करतात. आणि एक गोष्ट भारी आहे बरं का, विना तुमच्यात घेतात, नाहीतर रोजानं माणसं आता लावायला लागतील. कारण विनेला तास, 1 तास, अर्धा तास सोयीच्छेनं माणसं येतात. कारण आजकाल काहीतरी लालच देऊन का होईना पण येण्यासाठी माणसं ठेवावं लागतात. मग मला सांगा, या सप्ताहामध्ये आपण आवरेज काढायचे तर एकीनं काम केलं पाहिजे, वादविवाद मिटवून एकत्र आलं पाहिजे एकोपान, आणि भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण देणारा घेणारा कोण आहे? देता देविता, नेता निवविता, येते याची सत्ता काय आहे. मनुष्याच्या हातात खुळखुळा आहे, खुळखुळा. तरी मी केलं, माझ्यामुळं झालं, किंवा माझ्यामुळे हे घडतंय, हे आविर्भावात जगतंय, आणि या आविर्भावात मनुष्य जगायला नाही पाहिजे. संत विचार, तर मी शून्य आहे असं जगलं पाहिजे. शून्य आहे म्हणजे काय? राजेश महाराज जर दाखवायचं म्हटलं तर किती लय दाखवता येईल ह्या हातानं, एवढा जग एवढा आहे, म्हणून जगात एवढा आहे समजा, किती जग एवढा आहे समजा. राजेश महाराज दाखवायचं म्हटलं जग एवढं आहे, त्या जगामध्ये जर बघितलं तर पांढरवाडी किती दिसेल, त्या 12 बिघा किती दिसेल, आणि त्याच्यात राजेश महाराज किती दिसेल. फुकला तरी मी पणा जगाय पाहिजे का? अहंकारामध्ये जगू नये, आणि संत विचारानं कर्म करीत आचरण करत आम्ही तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे. आणि ज्यावेळी संत विचारानं आम्ही तुम्ही जगायला सुरुवात करेल, खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद निर्माण होईल. आणि खऱ्या अर्थानं आनंद निर्माण झाला की आनंदी आनंद सगळं वातावरण निर्माण होईल. आणि त्या आनंदी वातावरण निर्माण होण्यासाठी भगवंताचं नामचिंतन अखंड केलं पाहिजे. कसं? ते प्रेमानं.
विठोबा चालक गुरुजी पिंगळीचे, हे सुद्धा किती वेळा तरी नाव मी ऐकलंय गुरुजींचं. कारण ही माणसं जुनी, इथं पण मला वाटतं हरिभक्त गणपत महाराज बसले यांचं कीर्तन झालं असेल, कारण त्यांचा मी नातो आहे. आणि त्यांच्या सहवासात फक्त संतांचा सहवास आवा तुम्हाला जर घडला तर काही ना काही फायदा किंवा उपयोग दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची संगत करा, देव प्राप्त होईल. आणि हा विटेवर असणारा आज आम्ही इथं नरसिंह जयंती निमित्त सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह सुरखानवाडी 44वे वर्ष, म्हणजे जन्माच्या अगोदर म्हणजे प्राचीन विठ्ठलाची मूर्ती मी पाहिली. प्रभू रामचंद्र हनुमंतराय इथं सगळं देव पाहिलं. अनेक देव असताना प्रत्येकाचं थोडं थोडं सांगत गेलो असतो तर कीर्तन अभंगाकडे आलो नसतो. थोडं सांगितलं असतं तरी. पण हे देव जरी अनंत रूपे अनंत वेशे जरी असले तरी देव हा एकच आहे. देवाला सुद्धा विष्णूचा अवतार ज्ञानोबा माऊलींना सुद्धा येऊन संस्कार आईवडिलांकडून घ्यावं लागलं देहांत प्रायश्चित्त जाण्यापूर्वी. मग आम्हा तुम्हाला संस्कार घडवणारे एकमेव पहिलं जर गुरु प्रथम कोण असतील तर आई वडील आहेत. आणि आई वडिलांना आम्ही तुम्ही सांभाळलंच पाहिजे. जर आई वडिलांना सांभाळत नसेल, कीर्तन भजन हरिपाठ काकडा जरी करत असेल, नित्य नेमानं देवाकडे जरी जात असेल तरी तो दोष आहे. कारण पुंडलिकानं काय केलं होतं? आई बापाच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी असा असणारा सुद्धा पुंडलिक सद्गुरु समर्थ यांचं सद्गुरूच्या शरण गेल्यानंतर आई वडिलांची सेवा करू लागला. आई माझा देव, बाप माझा धर्म, विवेकानं आचरण करू. पण मला सांगा, कैकेयी सारखी आई असेल, हिरण्यक नरसिंह जयंती अवतार घ्यावा लागला, तसा बाप असेल, बिभीषणासारखा म्हणजे रावणासारखा भाव असेल, ज्यामुळं देवापासून आम्ही तुम्ही दूर होत असेल तर त्याचा त्याग करा. कारण प्रल्हादाच्या हाकेसाठी कोण अवतारला? नरसिंह. हाके सरसी उडी घालून या स्तंभ मोडी. कृपावंत कोण माझ्या? मग त्या विठ्ठलाला सुद्धा नरसिंहाचीच उपमा दिली. प्रत्येक देव खंडेराया असू द्या, अनंत रूपे अनंत वेशे, फक्त विठ्ठल हा पंढरीचा राजा आहे, त्याला आम्ही तुम्ही शरण गेला पाहिजे. हेंद्रे सेंद्रे दैवत भूते खेते पूजित. मला सांगा, तुकोबराया सांगतात की आपल्याला 33 कोटी देव हिंदू धर्मात अनेक देव असून सुद्धा काय करतो आपण? पीर पीर माहित आहे का? सांडोनिया विठ्ठल वीर, सांडोनिया विठ्ठल वीर, विठ्ठल आहे. आणि त्याला आम्ही तुम्ही शरण गेल्यानंतर आपलं कल्याण ही निश्चित आहे. म्हणून आम्ही तुम्ही भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. भगवान परमात्म्याला तुम्ही आम्ही शरण गेलं, आई वडिलांची सेवा केली, आपलं जीवन सार्थक झालं समजायचं. आणि आम्ही ह्याच्या विरुद्ध वागत असेल, आम्ही भांडण तंटात ह्याची त्याची जिरवाजिरवी करण्यात, लावालावी करण्यात वेळ घालवीत असेल तर आपला धोका आहे. सावध आपली तुम्ही राहिलं पाहिजे. लावालावी करायचे तर झाडं लावा, झाडे जगवा. जिरवाजिरवी करायचे तर पाणी अडवा, पाणी जिरवा. हे समाज हिताची कामं केली. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. तक्षणात दीपास वे प्रकाश. सुख हवाय तर तुम्हाला स्वधर्म
केला पाहिजे. सुखच परमात्मा आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका. संसारात अजिबात सुख नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं नाशिवंत आहे आणि नाशिवंताच्या भानगडीत पडू नये. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे गा तुका म्हणे बरोबर आहे. चौथं सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, निमित्ताचा